ABC ॲनालिसिसमध्ये बी आयटम्स कोणते असतात? विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स क्लास बी आयटम्स इन ABC ॲनालिसिस? तर लो व्हॅल्यूमध्ये आपण सी आयटम्स पाहिले ना. टोटल व्हॅल्यूच्या फक्त 10% असतात. कॉटन, त्यानंतर गॉज, चिप टॅबलेट्स, त्यानंतर डिस्पोजेबल सिरिंजेस येतात ना यामध्ये. लो इन कॉस्ट आयटम्स असतात यामध्ये. मॉडरेट व्हॅल्यू बी आयटम्स. टोटल इन्व्हेंटरीच्या 20 to 30% असतात ना अकॉर्डिंग टू व्हॅल्यू. मॉडरेट व्हॅल्यू, मॉडरेट डिमांड, मॉडरेट कंट्रोल बी आयटम्स. सो हेच येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. हाय व्हॅल्यू ए आयटम्स. टोटल आयटम्सच्या 10% असतात पण टोटल व्हॅल्यूच्या 70% असतात ना. हाय कॉस्ट ड्रग येतात यामध्ये. मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड मोस्ट इम्पॉर्टंट असतात अँड शुड बी मॅनेज्ड विथ एक्स्ट्रा केअर अँड अटेन्शन. नेक्स्ट पाहूया. SDE ॲनालिसिस इज बेस्ड ऑन. कशावर बेस असते SDE ॲनालिसिस? तर बघा, आता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना. काय असते SDE? स्कार्स, डिफिकल्ट अँड इझिली अवेलेबल आयटम्स. काय लिहून घेतलं होतं? तर अवेलेबिलिटीवर बेस असते, ईज ऑफ प्रोक्युअरमेंटवर बेस असते, सेफ्टी, क्रिटिकॅलिटी, अवेलेबिलिटी ऑप्शन सी येईल. स्कार्स, डिफिकल्ट, इझी पाहिलं होतं ना. स्कार्स आयटम्स असतात, डिफिकल्ट टू ऑब्टेन, लिमिटेड अवेलेबिलिटी असते यांची. डिफिकल्ट तर हे इझी आयटम्सपेक्षा रेडिली अवेलेबल नसतात, डिफिकल्ट टू अवेलेबल. इझी, इझिली अवेलेबल आयटम्स असतात. VED ॲनालिसिस कशावर बेस असते? तर क्रिटिकॅलिटीवर. ABC ॲनालिसिस कशावर पाहिलं होतं आपण? तर आयटम्सच्या व्हॅल्यूवर. ठीक आहे. कॉस्ट आलं तर ABC ॲनालिसिस, क्रिटिकॅलिटी VED ॲनालिसिस, अवेलेबिलिटी SDE ॲनालिसिस. नेक्स्ट पाहूया.